मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटरला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. तर सिम्पली ते कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जो इथे फोटो इथं सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला रेशोचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. फोटोवरती क्लिक करून 2 बोटांनी हा फोटो इथून सेट करायचा आहे आणि इथून परफेक्ट एकदा सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचं आहे. आता इथं ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉडेल दिला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. बीट मॉडेल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडेलवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा कोडचा एक ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो फोटो आहे, जेवढी या सॉन्गची लेंथ आहे तिथपर्यंत न्यायचा आहे हा फोटो. ते इथपर्यंत लेंथ नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. बीट मॉडेलमध्ये जे आपण बीट द्या जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ आहे फोटो आहे इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करू. तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली हा जो बीट मॉडेल आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला काय करायचं, ही जी आपली 5वी बीट आहे जिथून चालू होती तिथे यायचे आणि हा जो बीट मॉडेल आहे त्यावरती क्लिक करत स्प्लिटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ही जी पहिली लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं. थोडे ते स्क्रोल करूया, रिप्लेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. PNG इथून ॲड करायचं आहे पहिलं. त्याच्यानंतर दुसरं जे PNG इथून ॲड करायचं दुसऱ्या लेअरला, म्हणजे दुसरा जो बीट मॉडेल त्याला त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं. आता मी काय करतो, सर्व फोटो बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, पहिल्यांदा द्यायचे आणि हे जे आपले ट्रान्झॅक्शन आहे पहिले त्यावरती क्लिक करायचं. प्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅशचा इथून सिलेक्ट करायचा. खालची लेंथ संपूर्ण कमी करायची आणि तुम्हाला अप्लाय टॉलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रायटिंग पॅनल्स तिथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधला स्प्लाय नंबर 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कांबोमधला स्प्लाय नंबर 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो आपल्या कांबोमधला डिस्टो राईटचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्या सिम्पली कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच रॉक वर्टिकल जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच पेंडिंगचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच स्प्लिट स्लाइड हा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच लुमिन फ्लॅशचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा द्यायचं आहे आणि तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचं. त्यानंतर बॉडी इफेक्टचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल ग्लोईंग डबल्स इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसरा आणि तिसरा फोटो तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 4 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आम्हाला स्प्लिट केला आहे ते द्यायचं अशा प्रकारे आणि व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनला द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जायचं एक नावचा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला 4 सेकंद आहे तिथला फोटो त्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आहे ते 15 ठेवायचं आहे आणि इंटेन्सिटी 15 बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेच्या ऑप्शनमध्ये येऊन पुन्हा नाईट क्लबमध्ये चेक इफेक्ट मिळून जाईल. ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला पुढे तिथे यायचा आहे. येथे आल्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली झूम स्प्लिटचा इथून सिलेक्ट करायचा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली आपला हा जो आहे ना आपला 7 सेकंद आहे जेवढा फोटो तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.